नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण बनवतोय साबुदाण्याची मऊ लुसलुसीत अशी खिचडी. तर ही बनवण्यासाठी काय साहित्य लागतंय, कशा पद्धतीने साबुदाणा भिजवणार आहोत, तर याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देते. त्यामुळं व्हिडिओ स्क्रोल न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर एका मोठ्या कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. पण खिचडी खूप जास्त वेळ जर मऊ ठेवायची असेल तर तुपाचा वापर नक्की करा. तुपामध्ये मिरची घातली, मिरची थोडीशी परतून घेतली आणि त्याच्यामध्ये असा बारीक कट केलेला बटाटा घातलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. तर या बटाट्यामध्ये बटाटा थोडासा चांगला वाफरला जावा याच्यासाठी त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1-2 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि ते छान व्यवस्थित त्याला वाफ देऊन घ्यायची आहे. आता साबुदाणा बनवण्यासाठी इथं मी हा साबुदाणा आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलेला होता. अगदी किंचितभर म्हणजे साबुदाणा आपण धुतल्यानंतर वरती थोडंसं किंचित पाणी राहील इतपत काय करायचं साबुदाण्यामध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे असा सुटसुटीत साबुदाणा भिजवून तयार होतो. असं सुटसुटीत साबुदाणा भिजलेला असेल तर आपली खिचडीसुद्धा छान सुटसुटीत होते. तर ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर इथं बघू शकता अगदी 2 मिनटामध्ये आपला हा बटाटा छान वाफवलेला आहे. त्याच्यामध्ये घातलेला आहे आपला हा भिजवलेला साबुदाणा आणि यातच शेंगदाण्याचा मोठा कूट घालायचा आहे. खूप बारीक करायचं नाही. तर कूटसुद्धा लगेचच घालायचं आहे, नाहीतर कूट लवकर नाही घातल्यावर सुद्धा साबुदाणा असा चिकट होतो बरं का. तर तीसुद्धा गोष्ट इथं लक्षात घ्यायची. आणि साबुदाणा घातला आहे त्याच्यामध्ये आपण नंतर कूट पण घातलेलं आहे. तर वरून थोडंसं मीठ घालायचं आहे, फक्त बेतानीच घालायचं आहे, कारण आपण साबुदाणा आपलं बटाटा वाफवण्यासाठी ठेवताना सुद्धा त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं. तर ती गोष्ट विचारात घेऊनच वरून नंतर थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि छान त्याला थोडीशी वाफ देऊन घ्यायची आणि बघू शकताय मऊ लुसलुशीत अशी आपली साबुदाण्याची खिचडी बनवून इथं तयार झालेली. गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि 1-2 मिनिट मोठ्या गॅसवरतीच खिचडी परतून घ्यायची. झाली आपली झटपट अशी मस्त मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी इथं बनवून तयार झालेली आहे. चवीला सुद्धा खूप छान होते. तुपामुळं आणखी टेस्ट भारी येते आणि त्याचबरोबर मऊ आणि लुसलुशीत अशी राहण्यासाठी सुद्धा मदत होते. आता तेल वापरलं तरी सुद्धा तुमची ही खिचडी मऊ लुसलुशीत होणार आहे, पण ती खूप जास्त वेळ राहत नाही. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपलं इन्स्टाचं जे पेज आहे तर त्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि मस्त असं आपण नंतर नवीन व्हिडिओसोबत